नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. ओले काजू सध्या बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहेत, तर एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा. आता इथे मी ओले काजू आणलेले आहेत, ते स्वच्छ धुवून सुकवून घेतले आहेत. त्यानंतर काजूचा असा देठ काढून घ्यायचा आणि काजू उभा धरून सुरीने किंवा विळीने काजूचे 2 भाग करून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व काजू कट करून घ्यायचे आहेत. ओले काजू हाताळताना विशेष काळजी घ्यायची, कारण ओल्या काजूला चीक असतो, तो हाताला उतू शकतो. त्यामुळे हाताला आधी तेल लावून घ्यायचं, नंतर ही प्रोसिजर करायची. खूपच तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही ग्लोव्ज वापरू शकता किंवा प्लास्टिकची पिशवी हातामध्ये घालायची आणि मग हे काजू कट करायचं. आता सुरीचं टोक काजूचं वरची स्किन आणि काजूगरच्या मधोमध घालायचं आणि काजूगर असे अलगदपणे काढून घ्यायचे. आता इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पाण्याला थोडी उकळी यायला लागली की आपल्याला हे काजूगर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. झाकण ठेवून 1 मिनिट वाफ येऊन द्यायची आहे. 1 मिनिटानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि पाणी थंड होऊन देणार आहोत. काजूला असा आपण छान एक उकळी येऊन दिली की गॅस बंद करून घ्यायचा, पाणी थंड होऊन द्यायचं. पाणी थंड झाल्यानंतर काजूगरच्या वरती अशा प्रकारे एक स्किन असते किंवा एक आवरण असतं, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यातून काजू अलगद वेगळे करून घ्यायचे आहे. आता वाटण बनवण्यासाठी इथे मी एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. ओला नारळ घेतलेला आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर. आता जेवढा आपलं कांदा असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात नारळ वापरायचा आहे. आता हे सर्व मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. आता गॅसवरती कढई गरम करून घ्यायची. कढई गरम झाली की त्यामध्ये साधारण 1 पळी तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये फक्त जिरेची फोडणी द्यायची आहे. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. मी इथे एक मोठा कांदा बारीक चौकोनी चिरला आहे आणि 2 टोमॅटो चिरलेले आहेत. आता सर्वात आधी कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा. थोडासा गुलाबी रंगाचा कांदा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला छान परतला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि एक 3 ते 4 मिनिट टोमॅटोसुद्धा बारीक गॅसवरती छान परतून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपला टोमॅटो परतला आहे. त्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा मालवणी मसाला, पाव ते अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता सर्व मसाले तुम्ही किती तिखट खाता त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता. आता मसाले घातल्यानंतर हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं. एक अर्धा मिनिट छान मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर आपण वाटण छान ह्यामध्ये एक 3 ते 4 मिनिट बारीक गॅसवरती परतून घेणार आहोत. आता आपण इथे ओल्या नारळाचा वापर केला आहे, त्यामुळे आपल्याला हे वाटण खूप जास्त परतून घ्यायचं नाही आहे. जस्ट एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हे बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. ह्या स्टेजपर्यंतच आपण वाटण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जे ओले काजू घेतले होते ते घालणार आहोत आणि ओले काजू घालून थोडंसं 1 मिनटं हे छान एकजीव करून घेणार आहोत. आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालणार आहे. साखर घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. ही स्टेप ऑप्शनल आहे. आणि पाव वाटी मी साई आणि थोडं दूध असं घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे भाजीला क्रीमी टेक्स्चर येतं. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता. आता मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे. ही भाजी आपल्याला खूप पातळ करायची नाही आहे, थिक कन्सिस्टन्सीचीच भाजी ठेवायची आहे, त्यामुळे भाजी छान लागते. भाजीला थोडी उकळी यायला लागली की त्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवरती आपण भाजी शिजून देणार आहोत. ओले काजू सुरुवातीला सुद्धा वाफवून घेतलेले आहेत, त्यामुळे
ते खूप लवकर शिजले जातात. आणि अशा पद्धतीने आपली ओले काजूची भाजी रेडी आहे. ह्यामध्ये एक आणखी टीप म्हणजे तुम्ही ओल्या काजूच्या भाजीमध्ये पनीरसुद्धा वापरू शकता. तर तुम्हाला ओल्या काजूची भाजी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त राहा. धन्यवाद.